पाहूया तुझ्या हातामध्ये फोटो आहे, नेमकी काय भावना, कसा केला? नक्कीच रोहित शर्माचा मी खूप मोठा फॅन आहे आणि त्याच्यासाठी हा विजय खूप महत्त्वाचा होता आणि संपूर्ण भारतासाठी. आत्ताच नुकती T20 जिंकलो आणि वन डे आपण थोडक्यात हुकलो, पण आपल्याला चॅम्पियन्स ट्रॉफी ही जिंकायची म्हणजे जिंकायचीच होती. त्यामुळे हा विजय जो आहे हा सगळ्यांना समर्पित आहे. संपूर्ण भारतीय यासाठी आतुर होते. खूप मोठा मी फॅन आहे रोहित शर्माचा, त्याच्यासाठी ही खूप महत्वाची होती कारण एवढे टीका होत होते वन डे टेस्ट मध्ये. त्याच्यासाठी आज रोहित शर्माकडून सगळ्यांना अपेक्षा होती आणि ती अपेक्षा पूर्ण पण केली. नेमकं कोहली आऊट झाल्यानंतर पण सगळ्यांना विजय जिंकून दिला. आज भारत आपला चॅम्पियनशिप जिंकला, भारत जिंकला अशा प्रकारची भावना, काय भावना आहे? आज इंडिया जिंकली, आज आम्ही लय खुश आहे. भारत माता की जय. हा जल्लोष जो आहे तो या ठिकाणी हातामध्ये तिरंगा आहे, काही तरुणांच्या हातामध्ये रोहित शर्माचे फोटो आहे आणि एक उत्साह आणि एक जल्लोष जो आहे तो नाशिकमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अगदी यानंतर आपण आता पुण्याला जाऊया. पुण्याला आमचे प्रतिनिधी अभिजित पोटे सध्या आहेत. अभिजित, पुणेकरांचं काय म्हणणं आहे, कसा जल्लोष केला जातोय? खरं तर पुणेकर हे नेहमी भारतानं मॅच जिंकल्यानंतर आनंदोत्सव साजरा करण्यासाठी ज्या गुडलक चौकात येतात त्या गुडलक चौकात अक्षरशः तरुणांना आनंदोत्सव साजरा करताना पाहायला मिळतं. गेल्या 1 तासापासून ज्यावेळेस भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीवरती आपलं नाव कोरलं त्याच्यानंतर पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोड असेल, जंगली महाराज रोड असेल, या सगळ्या मुख्य रस्त्यावरती तरुणांना अक्षरशः जल्लोष जो आहे तो साजरा केलेला पाहायला मिळतोय. फटाके फोडत, बँड बाजा वाजवत, तिरंगा फडकवत ही तरुणाई या गुडलक चौकात रस्त्यावरती उतरलेली पाहायला मिळते. हे थेट दृश्य तुम्ही पुण्यातल्या गुडलक चौकात पाहते. चॅम्पियन्स ट्रॉफीचं चित्र घेऊन खरं तर हे सगळे पुणेकर तरुणाई जी आहे ती आता मोठ्या जल्लोषात आपल्या टीम इंडियाला खरं तर शुभेच्छा देण्यासाठी रस्त्यावर उतरलेली पाहायला मिळते. गेल्या अनेक वर्षापासूनचं प्रत्येक भारतीयाचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीवरती आपलं नाव करत टीम इंडिया अखेर जगज्जेती ठरलेली आहे. आपल्यासोबत काही तरुण आहेत. स्वप्न पूर्ण झालं का? भारताचं स्वप्न नक्कीच पूर्ण झालंय आणि मुंबई आणि पुणे याचे वाद असतात. मुंबईवाल्यांना मला सांगायचं पुण्याला येऊन बघा म्हणजे पुण्यात जास्त जल्लोष, पुण्यात जास्ती जल्लोष आहे. भारत माता की जय. काय वाटतंय माता की जय, जय भवानी, जय शिवाजी. मला सांग दादा, जल्लोष करतोय काय भावना आहेत? काय भावना? एकदम खूप भारी वाटतं दादा. कुणाची बॅटिंग आवडली आज? रोहित शर्मा कॅप्टनच्या नेतृत्वाखाली, ज्या कॅप्टनच्या नेतृत्वाखाली खरं तर भारत जगज्जेता ठरलं, त्या कॅप्टनच्या नेतृत्वाला खरं तर आनंदोत्सव त्याच्या नेतृत्वात साजरा केला जातोय. म्हणून आम्हाला रोहितची बॅटिंग आवडते असा हे सगळे तरुण पाहतायत. रोहित शर्माचं कटआउट्स घेऊन, विराट कोहलीचं कटआउट्स घेऊन, आपल्या प्रत्येक टीम इंडियाच्या प्लेअरचं कटआउट घेऊन ही तरुणाई आता पुण्यातल्या रस्त्यावरती आनंदोत्सव साजरा करते. ही दृश्य आपण गेल्या 1 तासापासून तरुणाईचा तितकाच जल्लोष जो आहे तो जगज्जेता भारतीयाला खरं तर भारतीय टीमला शुभेच्छा देण्यासाठी सगळी तरुणाई रस्त्यावर उतरलेली पाहायला मिळते आणि असाच उत्साह पुण्यातल्या प्रत्येक रस्त्यावरती आहे. खरं तर पुणेकर मोठा उत्सव जो आहे तो साजरा करताना पाहायला मिळत आहे. अभिजित, जसं त्या फॅनने सांगितलं की मुंबईपेक्षा पुण्यात जास्त उत्साह बघायला मिळतोय, आपण मुंबईमध्ये थेट जाऊया. कृष्णा आवटी आपले सहकारी आपल्या सोबत आहेत. कृष्णा, पुणेकर म्हणतात पुण्यामध्ये जास्त उत्साह आहे, मुंबईमध्ये नेमका उत्साह कसा दिसतोय? नक्कीच आपण पाहू शकतो मुंबईकरांचा जो आनंद जो आहे तो शिगेला पोहोचलेला. मुंबईतील दादर शिवाजी पार्क येथे जे आहे मोठ्या संख्येने जे आहे मुंबईकर एकत्र झाले आणि मुंबईचा राजा रोहित शर्मा अशा देखील जे आहे त्यांच्याकडून घोषणा दिल्या जात आहे. आणि आपण पाहू शकतो काही मुंबईकरांची थेट जाणून घेऊयात की काय नक्की त्यांची भावना आहे, कशा प्रकारे आनंद आहे ते काय. 25 वर्षापूर्वी जो न्यूझीलंडने इंडियाला हरवलेला नॉकआउटमध्ये आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये न्यूझीलंड जो आपल्याला हरवला त्याचा बदला आज पूर्ण केलाय. रोहित शर्मा कर्णधारने आज अर्धशतक पारी घेऊन जो इनिंग सांभाळली आहे, आज आपण जे जिंकलो त्याचा खूप आनंद होत आहे. आणि दुबईमध्ये खास करून होस्ट पाकिस्तान असून इंडियाने पाकिस्तानची
शकतो 25 वर्षाचा जो बदला जो आहे तो पूर्ण घेतलेला आहे असं देखील क्रिकेट प्रेमीचं म्हणणं आहे. काय भावना इंडिया जिंकली आहे? खूप मस्त वाटते आणि ते सुद्धा आपण पाकिस्तान पासून जिंकलो, त्यापासून पाकिस्तानने स्पॉन्सर केलेलं आहे म्हणून जास्त आनंद आहे. नक्कीच आपला पाहू शकतो जास्त आनंद शिगेला जो आहे तो पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणखीन काही जे आहेत सहकुटुंबासह आलेले सेलिब्रेशनसाठी दादर शिवाजी, काय भावना आहे तुमची? चुकायला नाही झाला हे आमच्या पाकिस्तान वाल्यांसाठी. हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा, मेरे भारत बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा. आपण पाहू शकतोय आपल्या गाण्यातून जे आहे ते आपला आनंद व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतं. आपण एक चिमुकला देखील आहे थेट आपण त्याच्यात काय भावना? इंडिया जीत गया क्या? क्या कैसे रोहित शर्मा ने आज के प्लीज इंडिया असं चेअरअप करून जे आहे तो आनंद व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात. आईसोबत एक चिमुरडा देखील आहे तो आपल्यासोबत सेलिब्रेशन मध्ये संपूर्ण मुंबईकरांसोबत सामील झालेला आहे. त्यांच्याशी काय भावना आहे? खूप आनंद होतोय, खूप मजा येते. पाकिस्तानला हरवलं आणि न्यूझीलंडला सुद्धा हरवलं, खूप मजा येते. नक्कीच आपण पाहू शकतो जे पाकिस्तानला हरवलं त्यानंतर जे आहे ऑस्ट्रेलियाला त्यानंतर न्यूझीलंडला हरवलं. आपण पाहू शकतो कशा प्रकारे जे आहे अगदी चिमुरडा देखील तो त्याचा आनंद त्याच्या एनर्जीतून आनंद व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी तो इंडियाचा भारताचा टी शर्ट घालून जे आहे आपल्याला चीअर करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी काही आपण पाहू शकतो संपूर्ण शिवाजी पार्क म्हणजे मुंबईतील संपूर्ण शिवाजी पार्क येथे जे आहे मुंबईकर एकत्र आलेले पाहायला मिळतात आणि जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळतात. सर्वच मुंबईकरांची नक्की काय भावना आहे? आज 25 वर्षाचा बदला जो आहे तो पूर्ण झालेला पाहायला मिळतो. खूप आनंद झालाय, खूप आनंद झालाय. 25 वर्षाचा बदला पूर्ण केलाय आज भारताने. आपण पाहू शकतो 25 वर्षाचा जो आहे तो बदला पूर्ण केलेला आपल्याला पाहायला मिळतं. आपण पाहू शकतो अगदी छोट्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच या सेलिब्रेशन मध्ये सामील झालेले